नवनीत राणांचा विरोधकांवर घणाघात म्हणाल्या, जनतेनं बच्चू कडूंना त्यांची जागा दाखवली, राऊतांची दिशा बदलेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे, तर त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा हे विजयी झालेले असून राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. आणि माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्यानं घेऊ नये असं म्हणत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केलाय. आता नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बच्चू कडूंना डिवचलंय. नवनीत राणा म्हणाल्यात की हे श्रेय माझं नाही आहे, माझ्या जनतेनं बदला घेतला आहे. दादा आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय असं म्हणत त्यांनी बच्चू कडूंना टोला लगावलाय. मी लहान आहे पण आता कसं वाटतंय? तुमची अवकात काढली, स्वतःच्या मतदारसंघात तुम्ही दिवे लावले नाही, दुसरीकडे काय लावणार, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केलेली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबद्दल विचारलं असता मी शुभेच्छा द्यायला आले होते. अपेक्षित निकालापेक्षा जास्त निकाल आला आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत असं मला वाटतं. आम्ही देवेंद्रजींचे सैनिक आहोत असंही त्यांनी म्हटलंय. तर रवी राणा म्हणाले की आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही, लोकांनी त्यांना हटवलं आहे. बच्चू हटाव हा नारा लोकांनी दिला आणि ते म्हणाले होते मी मुख्यमंत्री होईन, पण त्यांनी आता बोलणे बंद करायला हवे. 5 वर्षानंतर मी बच्चू कडू यांचे आवाहन स्वीकारेन, ते सांगतील तिथे मी उभा राहीन. बच्चू कडू कोणाच्या तरी पक्षात प्रवेश करतील. लोकसभेला त्यांनी मतांचं विभाजन केलं, त्यामुळे जनतेनं त्यांचा बदला घेतला असा हल्लाबोल त्यांनी बच्चू कडूंवर केला आहे. तसेच मागील 15 वर्षापासून देवेंद्र फडणवीस मी यांच्यासोबत आहे, तेच मुख्यमंत्री राहतील असा मला विश्वास आहे. मी मंत्रीपद मागितलेलं नाही असंही रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. जर आपण पाहिलं आज शुभेच्छा झाली, कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये लढलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसजींना पाहून जे निकाल दिलेला आहे, तर मला वाटते मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजीच विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती आणि शुभेच्छा दिली. मात्र कालपासून एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणतात की नंतर माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं, मग समजेल नेमकं काय होतं. त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये. माझं श्रेय तर नाहीच आहे. दादाला एवढंच म्हणून मी कुठे म्हणताय की माझं श्रेय आहे. माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू. पण दादा आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय ना. त्यांनी असं म्हटलं की माझा पराभव करण्याची अवकात तुमची नाही राणा दाम्पत्याची, असंही त्यांनी. हां, जनता जनार्दन ची अवकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते. तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे. तर माझी अवकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी अवकात काढली आहे. तर एक माझी सैनिकाची परिवाराची अवकात काढणारे लोकांची अवकात हा लोक दाखवत असतात. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा, त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो, तुम्ही उभे राहा, आव्हान दिले. आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात? भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं, यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का? आम्ही देवेंद्र फडणवीसजींचे सैनिक आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी 2-2.5 वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाली. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं दिसते आजच्या बाईटमध्ये. सूर बदलले काय नाही? अरे देवा, कोणी कौतुक केलं? संजय राऊतनी. बाप रे बाप. मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतं की संजय राऊत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.